प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ, स्तुती करू. ख्रिस्तामध्ये पुन्हा एकदा परमेश्वराने आपणास एकत्र आणलं आणि या संध्याकाळच्या वेळेस एक सुंदरशी प्रार्थना करण्याची संधी आपणास दिली. होय, या संधीमध्ये, या वेळेमध्ये आपण त्याची स्तुती आराधना करूया आणि येणाऱ्या वचनाद्वारे आपण त्याचं आत्मिक मन्ना घेऊया. ख्रिस्तामध्ये सलाम, जय ख्रिस्त, प्रेज लॉर्ड. पहा, स्तोत्रसंहिता 65 याचं पहिलं वचन काय म्हणतं? हे देवा, सियोनात तुझी स्तुती होते, तुला केलेल्या नवसाची फेड तेथे होते. दुसरं वचन काय म्हणतं पहा, तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझकडे सर्व मानव जाती येते. जो परमेश्वर प्रार्थना ऐकतो त्या परमेश्वराकडे सर्व मानव जाती येते. पृथ्वीवरील जेवढे लोक राहत आहेत ते सर्व त्या परमेश्वराला हाका मारत आहेत. जो प्रार्थना ऐकतो त्याकडे, आणि त्याचा मार्ग तो ख्रिस्त आहे. मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्या वाचून आल्याशिवाय की त्याकडे कोणी जात नाही. आणि तो मार्ग आहे, तो ख्रिस्त सत्य आहे आणि तो जीवन आहे. सर्व मानवजाती परमेश्वराकडे, जो प्रार्थना ऐकतो त्याकडे जातात आणि प्रार्थना करतात. परमेश्वर त्यांच्या प्रार्थनांची उत्तर देतो. होय, या सुंदरशा वेळी आपण एक प्रार्थना करूया की येणाऱ्या वचनाद्वारे ख्रिस्त आपल्याला आशीर्वादित करो. येणाऱ्या वर्षिपद्वारे आपण छोटीशी अर्पण आपल्या ओठांचं परमेश्वराला ख्रिस्तामध्ये सादर करू आणि धन्यवाद देऊया परमेश्वराच्या नावाला. हे आपण एक छोटीशी प्रार्थना करू. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता ख्रिस्ता तुझ्याही नामाला धन्यवाद देतो. पवित्र आत्म्या तुझ्याही नामाला धन्यवाद देतो. होय प्रभू, सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनात आणली. दिवसभर तू राखलंस, सुरक्षित राखलं आणि सर्व वाईट गोष्टीपासून आमचं अंतःकरण, मन दूर राखलंस. त्याबद्दल ख्रिस्ताच्या नावात तुला धन्यवाद. तरी सुद्धा कळत नकळत जर आमच्यातून काही चुका झालेल्या आहेत, त्या सर्व चुकांची, अपराधांची आम्हा तू क्षमा कर. आणि ज्यांनी आमची मनं दुखवलीत त्यांनाही आम्ही प्रभूशीच्या नावामध्ये क्षमा करतो. व प्रभू, येणाऱ्या वचनाद्वारे ख्रिस्ता प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. प्रत्येकाच्या जीवनी दिवा ख्रिस्तामध्ये लावला जावा. पवित्र आत्म्याद्वारे प्रेरणा मिळावी असं तू कर. ही प्रार्थना प्रभूशीच्या नावात केली म्हणता एक पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊया, ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊया, पवित्र आत्म्याच्या नावाला धन्यवाद देऊ की तो धन्यवादित आहे. परमेश्वर धन्यवादित आहे. आत्ताच आपण एक वचन ऐकलं, स्तोत्र 65 याचं पहिलं आणि दुसरं वचन. हे देवा, सियोनात तुझी स्तुती होते, तुला केलेल्या नवसाची फेड तेथे होते. तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझकडे सर्व मानवजाती येते. सर्व पृथ्वीवरची मानवजाती त्या परमेश्वराकडे येते, कारण परमेश्वर सर्वांच्या प्रार्थना ऐकतो. परमेश्वर सर्वांच्या प्रार्थना ऐकतो. आणि त्याचा मार्ग कोण आहे? मार्ग, सत्य, जीवन ख्रिस्त आहे. मार्ग, सत्य, जीवन ख्रिस्त आहे. त्या परमेश्वराकडे सर्वजण येतात. ख्रिस्त त्याचा मार्ग आहे. तो आपल्या प्रार्थना, विनंत्या त्या पित्याकडे पोहोचवितो. धन्यवाद देऊ या वेळेकरता, समयाकरता की आपण प्रभूमध्ये आहोत आणि आपण सुद्धा आपल्या विनंत्या अंतःकरणातून, मनातून, ओठांनी ख्रिस्तामध्ये पित्याला सादर करूया. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार.
हालेलुया, हालेलुया। स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है। स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। हालेलुया, हालेलुया। विनती और प्रार्थना ऊपर जाती है, उत्तर लेकर नीचे आती है। पहा, तुमच्या विनंत्या, तुमच्या मागण्या पौल म्हणतो आभार प्रदर्शनासह परमेश्वराला कळवा। आणि ख्रिस्त पित्याकडे विनंती सादर करण्याकरता रोमकरासपत्र 8 अध्याय सांगितले की तो पित्याच्या उजव्या साईडला बसलेला आहे। आपण प्रार्थना करताना प्रार्थनेबरोबर आभार प्रदर्शन करायलाही शिका आणि त्याच्याकडे आपले सारे भार, सर्व चिंता त्याच्याकडे सुपूर्त करा। पेत्र त्याचे पहिले पत्र 5 अध्याय सांगतो पहा, आपली सर्व चिंता त्यावर टाका, कारण की तो आपली काळजी घेतो। प्रार्थना आभार प्रदर्शनासह असल्या पाहिजे आणि त्याला आमेनही असलं पाहिजे। आमेन म्हणजे काय? असेच हो। विनती और प्रार्थना ऊपर जाती है, उत्तर लेकर नीचे आती है। विनती और प्रार्थना ऊपर जाती है, उत्तर लेकर नीचे आती है। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। हालेलुया, हालेलुया। स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है। होय, ख्रिस्त योहान सुवर्तनामध्ये सांगतो पहा, मीही काम करत आहे आणि माझा पिताही काम करत आहे। तो शाब्बात दिवशी, कुठल्याही दिवशी सुट्टी घेणारा परमेश्वर नाहीये। तो तुमच्या प्रार्थना विनंत्यावर काम करत आहे, तर गहाळ पडू नका, निराश होऊ नका। तुमच्या प्रार्थनेची उत्तरं प्रभू ख्रिस्त पिता लवकरच देणार आहे। तो त्याच्यावर काम करत आहे, वाट पहा, प्रतीक्षा करा। स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है। स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। हालेलुया, हालेलुया। सियोन में स्तुति तेरी बाढ़ जोती है, धन्यवाद करना उसकी महिमा होती है। पहा, तुमच्या प्रार्थना पौल म्हणतो की आभार प्रदर्शनासह आपली प्रार्थना विनंती परमेश्वराला कळवा। आणि ख्रिस्त योहान सुवर्तनामध्ये म्हणतो की पहा, पिताही काम करत आहे, मीही काम करत। तुमच्या प्रार्थना विनंत्यावर तो काम करत आहे, प्रतीक्षा राखा, तुमच्या प्रार्थनेचं उत्तर लवकरच मिळेल। जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, विनंत्या सादर करता, तेव्हा त्या प्रार्थनेवर कार्य चालू आहे। कारण की आपल्या योजना, आपल्या बुद्धी, आपल्या कल्पनापेक्षाही तो सुंदर अशा गोष्टी देणारा परमेश्वर आहे। तुम्ही तुमच्या बुद्धीने चैन करता मागणारे बनू नका, तर परमेश्वराच्या योजनेनुसार मागणारे बना। परमेश्वर
त्याच्या योजनेनुसार तुम्हाला तुमचं प्रतिफळ देणारा असा आहे. तुमचे कष्ट, तुमचे श्रम वाया जाणार नाही, असं पौल कोरिन्थीकरास पहिले पत्र 15 अध्यायात सांगतो की तुमचे श्रम व्यर्थ जाणार नाही, तुम्हाला प्रतिफळ हमखास मिळेल आणि ख्रिस्त ते प्रतिफळ घेऊन येईल. तोपर्यंत आपण प्रार्थना विनंत्या विश्वासाने सादर करणारे असं असलो पाहिजे. सियोन में स्तुति तेरी बाट ज्योति है, धन्यवाद करना उसकी महिमा होती है. होय, जेव्हा तुम्ही धन्यवाद करता, सर्व वाईट परिस्थिती तुमचा धन्यवाद तुमची परिस्थिती बदलतो. जेव्हा दानिएलाला माहित होतं की राजज्ञेवर सही झाली, पण त्यांनी आपले गुडघे आपल्या परमेश्वरावर टेकले आणि समोरची परिस्थिती बदलली. सिंहाचे मुखे परमेश्वराने बंद केले. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद करायला शिका. सर्व परिस्थितीमध्ये कोणी क्लेश देत असेल, कोणी निंदा करत असेल, त्या गोष्टींकडे पाहू नका. 5 स्तोत्रसंहितेमध्ये वचन सांगते की निरर्थक गोष्टीपासून परमेश्वरा माझी दृष्टी हटव. या सर्व गोष्टी, सर्व गर्दी आपल्या कानाजवळची, आपल्या आयुष्यातली निंदेची काढून टाका आणि प्रभूला त्याच्या आशीर्वादाकरता वाट मोकळी करा. तुमचेच विचार, तुमचीच विचारांची गर्दी परमेश्वराचे आशीर्वाद अडवत आहे. सियोन में स्तुति तेरी बाट ज्योति है, धन्यवाद करना उसकी महिमा होती है. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. हालेलू हालेलूया हालेलू हालेलूया. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. होय, तो दयाळू परमेश्वर फिरून दया करण्यास त्याला आनंद वाटतो. आज जर तुम्ही परमेश्वरापासून दूर आहात, तो परमेश्वर जो प्रार्थना विनंत्या ऐकतो तो तुम्हाला बोलवत आहे. तो तुमच्या नावाने हाक मारत आहे. ख्रिस्त तुमच्या नावाने आपल्या मेंढरांस हाक मारत आहे. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. हालेलू हालेलूया हालेलू हालेलूया. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. लक्षात ठेवा, आत्मिक कार्य तुम्ही जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, आराधना करता, तेव्हा धन्यवाद देत आपली प्रार्थना विनंती परमेश्वराला सादर करा. प्रार्थनेमध्येच देवाची स्तुती करा. परमेश्वराचे आभार माना, तुमच्या प्रार्थना विनंत्या ऐकलेल्या आहेत. ख्रिस्त म्हणतो मी काम करते, पिताही काम करते. जर तुमच्या प्रार्थनेची उत्तर मिळायला उशीर होत असेल तर प्रतीक्षा करा, प्रार्थनेची उत्तर खाली येत आहेत. जेव्हा तुम्ही गुडघे टेकून परमेश्वराला सर्व वाईट परिस्थितीत धन्यवाद देता, सर्व विपरीत परिस्थितीमध्ये धन्यवाद देता, सर्व दरवाजे तुमच्यासाठी खोललेले असतात. ख्रिस्तामध्ये सर्व दरवाजे तुमच्यासाठी खोललेले असतात, कारण की सर्व दरवाजाच्या किल्ल्या त्या राजाकडे आहेत. प्रेज द लॉर्ड. तुमच्याही प्रार्थनेचे दरवाजेचे किल्ली त्याकडे आहे. मागा तुम्हाला दिले जाईल. पहा, मत्तेमध्ये ख्रिस्त म्हणतो मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडेल. ज्या ख्रिस्ताने पाण्याचा द्राक्षरस बदलला, काय तो तुमची परिस्थिती बदलू शकत नाही का? तुमच्या समोर असलेल्या सर्व परिस्थिती जर तुमचं मन विचलित करत असेल तर गुडघ्यावर या, प्रार्थना करा, त्याच्या सामर्थ्याचा विश्वास मागा, पवित्र आत्म्याद्वारे सामर्थ्य मागा, सर्व परिस्थिती बदलेल. उसने दाखरस तेल उंडेला, मेरी आत्मा को चंगा किया.
उसने दाखरस तेल उंडेला, मेरी आत्मा को चंगा किया। एरिहो के किनारे अधमुआ पड़ा, एरिहो के किनारे अधमुआ पड़ा, उसने दाखरस तेल उंडेला। यीशु 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 मैंने उसको पा लिया, यीशु 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 मैंने उसको पा लिया, यीशु 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 मैंने उसको पा लिया, मैंने यीशु को पा लिया। उसने दाखरस तेल उंडेला, मेरी आत्मा को चंगा किया। उसने दाखरस तेल उंडेला, मेरी आत्मा को चंगा किया। यरीहो के किनारे अधमुआ पड़ा, यरीहो के किनारे अधमुआ पड़ा, उसने दाखरस तेल उंडेला। यीशु 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 मैंने उसको पा लिया, यीशु 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 मैंने उसको पा लिया, यीशु 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 मैंने उसको पा लिया, मैंने यीशु को पा लिया। धन्यवाद देऊ परमेश्वराच्या नावाला, धन्यवाद देत आपण त्याच्या समोर जाऊया, नतमस्तक होऊ व्हा, आपल्या अंतःकरणातल्या सर्व चिंता, आकांक्षा, सर्व यातना त्याच्याकडे सुपूर्द करा। अहो कष्टी भाराक्रांत जणो तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे तुमच्या जीवास मी विश्रांती दे। या आपण आपले नेत्र बंद करूया, प्रार्थना करूया, नंतर देवाच्या वचनाकडे आपण जाऊया। धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो या सुंदरशा वेळेकरता, समय करता। होय प्रभू ख्रिस्ता, तू सांगतोस की जिथे माझ्या नामाने दोघे तिघे जमले त्यामध्ये मी आहे। ते जेव्हा एक चित्ताने एक प्रार्थना विनंती करतील पिता ते ऐकेल। आणि होय परमेश्वरा, आज जेवढे जमलेले आहेत, हिवाळे कुटुंब आहे ज्यांसाठी प्रार्थना चालू आहेत, ऑनलाईन जेवढे प्रार्थना करत आहेत, त्यांचे जे काही शारीरिक त्रास असतील, ज्या काही गोष्टी असतील, आज ख्रिस्ताच्या नावात तुझकडे उंचावतो आम्ही या सर्व गोष्टीमध्ये तुला गौरव देतो ख्रिस्ता। होय परमेश्वर, आम्ही आमचे गुडघे, आमचे अंतःकरण, आमचं मन, आमचं सर्व जीवन नतमस्तक करतो। जो राजांचा राजा आहे, जो प्रभूंचा प्रभू आहे, आज आम्ही विनवणी करतो, या सर्वांच्या प्रार्थना ख्रिस्तामध्ये तू ऐक पित्या, आणि सर्वांना आरोग्य, सामर्थ्य, विश्वास, धीर ख्रिस्तामध्ये दे परमेश्वरा। प्रत्येकाचं आत्मिक जीवनाची वृद्धी ख्रिस्तामध्ये कर परमेश्वरा। पवित्र आत्म्यामध्ये प्रत्येकाला तू बोध दे परमेश्वरा, तुझी वाणी प्रत्येका ठिकाणी ख्रिस्तामध्ये घाल परमेश्वरा। होय परमेश्वरा, दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान, जान लिया मैंने आवाज उसकी, जिसका किया अपमान। दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान, जान लिया मैंने आवाज उसकी, जिसका किया अपमान। हो परमेश्वर, आम्ही अनेक वेळा तुझ्या आवाजाचा अपमान केला असेल, पवित्र आत्म्याचा अपमान केला असेल ख्रिस्ता, तुझ्या आवाजाचा आम्ही ओळखू शकलो नसेल, आम्हाला त्या सर्व गोष्टींची ख्रिस्तामध्ये तू क्षमा कर, आणि तुझ्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात, तुझ्या वचनामध्ये चालण्यासाठी शक्ती सामर्थ्य दे प्रभू। होय प्रभू, येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर, त्यांच्या ठाई तू धीर घाल, मार्गदर्शन कर। ही प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणताय पित्या, आमेन। प्रेज द लॉर्ड। देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की प्रभू महान आहे, प्रभू सुंदर आहे, प्रभू सर्व काही बदलू शकतो, ख्रिस्त सर्व काही बदलू शकतो, तो सर्व काही क्रिएट करू शकतो, कारण की तो स्वर्गीय देवाची प्रतिमा असा आहे। ज्या परमेश्वराला सर्वजण शोधत आहेत त्याची प्रतिमा ख्रिस्त आहे, तोच मार्ग आहे, तोच सत्य आहे, तोच जीवन आहे। याकरता आपण येणारा संदेश सुद्धा आज प्रभूमध्ये असाच पाहूया। पहा, आज आपण जर ख्रिस्तावर विश्वास ठेवून राहिलेलं आहोत, आपण त्याची मेंढर आहोत, तर आपण या जगामध्ये कसे आहोत? देवाचं वचन आपल्याला काय बोध देतं? पहा, परिस्थिती विपरीत आहे, परिस्थिती विपरीत आहे, कठीण परिस्थिती आहे,
अनेक विपरीत परिस्थिती असताना, निंदा होत असताना, त्रास होत असताना तुम्ही प्रार्थना करता, तसं समोरची परिस्थिती बदलत न दिसताना सुद्धा तुम्ही देवावर विश्वास ठेवून राहणारे, ख्रिस्तावर विश्वास ठेवून राहणारे मेंढर असला पाहिजे. पहा, मी खूप वेळा हे वचन प्रभूमध्ये, ख्रिस्तामध्ये सांगितलं, याचा आत्मिक अर्थ विदित करण्याचा प्रयत्न प्रत्येकासमोर केला. ते देवाचं वचन काय सांगतं रोमकरास पत्राच्या 4 अध्यायामध्ये, अब्राम म्हातारा झाला होता, साऱ्याची कूस निर्जीव झाली होती, पण त्यांनी विश्वास आपला डळमळीत होऊ दिला नाही, तर जे वचन होतं त्याला, तो बहुत राष्ट्रांचे बाप बनावे, त्या वचनानुसार त्याने विश्वास ठेवला आणि तो झाला. त्याला इसाक मुलगा झाला. आणि त्याला दिलेल्या वचनाद्वारे जो कोणी विश्वास ठेवतो ख्रिस्ताद्वारे, आणि त्या वचनाद्वारे संतान, ख्रिस्ताद्वारे वारीस असा आहे. होय, त्या वचनाद्वारे जो कोणी विश्वास ठेवतो तो देवाची संतान आणि ख्रिस्ताद्वारे वारीस आहे. तुमच्या समोरची परिस्थिती विपरीत आहे, तुम्ही प्रार्थना करत आहात, ख्रिस्तामध्ये विश्वास वाढत आहात, पण जेव्हा समोरची परिस्थिती विपरीत होते तर तुमचा विश्वास डळमळीत होऊ देऊ नका. सर्व संदेष्टे, सर्व जुन्या काळातले संदेष्टे, सेवक आणि ख्रिस्त यांच्या बाबतीत याच गोष्टी घडल्या. विश्वास डळमळीत होऊ देऊ नका. ख्रिस्त म्हणतो, पहा, मरण आले तरी ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे असे बना, म्हणजे मी तुम्हाला जीवनी मुकुट दे. जो मरणावर विजय मिळवून गेला राणा, जा सांगा मम बंधुजना, आलो जिंकून या मरणा. ज्याने मरणावर विजय मिळवला, ते मरण यापेक्षा मोठा शत्रू नाही, त्याच्यावर विजय मिळवलेला आहे. आणि जो विजय मिळवलाय तो देवाच्या उजव्या साईडला आपल्याला सामर्थ्य देण्यासाठी बसलेला आहे ख्रिस्त. तर आपण का डळमळीत व्हावं? तुम्ही प्रार्थना करता, तुमचं उत्तर त्याला मिळत नसेल तर परमेश्वराचं वचन सांगतं की तुम्ही या पृथ्वीचे प्रकाश असे आहात. ख्रिस्तामध्ये आपल्याला तो प्रकाश ठेवलेला आहे. विपरीत परिस्थिती आहे, निंदा आहे, प्रार्थना करताशी उत्तर मिळत नाही. पहा योबाचं जीवन, त्याची बायको सुद्धा म्हणाली, आता तरी सत्व का पाहतोस, सोडून दे त्या परमेश्वराला. तो म्हणाला, त्याचा विश्वास त्याने डळमळीत होऊ दिला नाही. तो बायकोला म्हणाला, देवाकडून फक्त सुखच घ्यावे काय, दुःख घेऊ नये काय. आज आपला विश्वास कसा आहे? सर्वची परिस्थिती कितीही विपरीत असू द्या, तुमचा विश्वास डळमळीत होऊ देऊ नका, कारण की देवाचं वचन काय सांगतं? तुम्ही या पृथ्वीचे प्रकाश असे आहात. आज आपण हा संदेश पाहणार आहोत, एक लहान दिवा येशूचा. प्रेज द लॉर्ड. तुम्ही परमेश्वराचे, ख्रिस्ताचे एक लहान दिवे आहात. येशूचे, येशूचा प्रकाश, येशूचं तारण, येशूचा विश्वास, येशूची सौम्यता प्रगट करण्याकरता तुमच्याद्वारे ते तारण, क्षमा, शांती इतरांच्या जीवनात विदित व्हावी म्हणून तुम्हाला आज ठेवलेला आहे. आणि आपण तो प्रकाश, तारण, सौम्यता, प्रीती, क्षमा आपल्या जीवनी राखली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. एक लहान दिवा येशूचा. पहा, या संदेशाकडे वळूया आपण. मत्ते कृष्णवर्तमान 5वा अध्याय 14 ते 16 वचन काय म्हणतात? मत्ते याचा 5वा अध्याय 14 ते 16 वचन काय म्हणतात? मत्ते कृष्णवर्तमान याचा 5वा अध्याय 14 ते 16 वचन काय म्हणतात पहा. मत्ते कृष्णवर्तमान याचा 5वा अध्याय 14 ते 16 वचन काय म्हणतात? तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर बसलेले नगर लपत नाही, दिवा लावून मापाखाली ठेवीत नाही, दिवठिणीवर ठेवतात, म्हणजे तो घरातील सर्वांवर उजेड पाडतो. त्याप्रमाणे तुमचा उजेड लोकांपर्यंत पडो, यासाठी की त्यांनी तुमची चांगली कर्मे पाहावी आणि तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. प्रेज द लॉर्ड. पहा, ख्रिस्तामध्ये तुम्ही दिव्यासारखे, प्रकाशासारखे ख्रिस्तामध्ये या जगात ठेवलेले आहात, यासाठी की तुमची सत्कर्मे पाहून, आपली सत्कर्मे पाहून इतरांनी देवाच्या प्रकाशाकडे, ख्रिस्ताच्या तारणाकडे, सार्वकालिक जीवनाकडे यावे आणि देवाचे गौरव करावे. प्रेज द लॉर्ड. आणि विशेषतः लक्षात ठेवा, जेव्हा तुमची परिस्थिती अशक्तपणाची असते, दुःखाची असते, क्लेशाची असते, तेव्हाच तुमच्या परीक्षेचा
काळ असतो. आपल्या परीक्षेचा काळ कधी असतो? जेव्हा दुःख असतात, क्लेश असतात. योबाचं जीवन पहा, तोच तो परीक्षेचा काळ असतो, ज्यामध्ये आपल्याला विश्वासात, धीरामध्ये, प्रार्थनेमध्ये, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात राहायचं आहे. इथून पुढचा काळ कठीण होईल. चाळण लावेल परमेश्वर. परमेश्वराने तुम्ही चाळण लावलेली आहे. गव्हातला एक दाणा मी खाली पडू देणार नाही. लहानातला लहान कण खाली पडू देणार नाही. पहा, जेव्हा परीक्षा असते तेव्हा आपल्या जीवनातली सत्कर्म करणं सोडू नका. कारण की तुम्ही ख्रिस्तामध्ये या पृथ्वीवर प्रकाश असे ठेवलेले आहात. तुमच्या बोलण्याद्वारे, तुमच्या कृतीद्वारे अशा कुठल्याही गोष्टी अंधकाराच्या आल्या नाही पाहिजेत की त्याने देवाचं गौरव थांबेल. पहा, त्याप्रमाणे तुमचा उजेड लोकांपुढे पडो, यासाठी की त्याने तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. जेव्हा तुमची परिस्थिती विपरीत असते, तुम्ही दुःखात असता, क्लेशात असता, तेव्हा जेव्हा तुम्ही प्रभूला, ख्रिस्ताला हाका मारत असता, विश्वासात असता, आनंद करत असता, धन्यवाद देत असता, जेव्हा तुमची निंदा करता तेव्हा गुडघ्यावरून परमेश्वराचे धन्यवाद करताना दिसता, तेव्हा परमेश्वराचा गौरव होतो. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त आपल्या वधस्तंभावर पहा आपल्यासाठी खिळला गेला. त्यांनी परमेश्वराचा धन्यवाद करणं सोडलं नाही. शेवट पहा पूर्ण झाले तो म्हणाला, माझा आत्मा तुझकडे सुपूर्त करतो. आपले जीवन आपण असंच आपल्या मेंढपाळासारखं ख्रिस्तामध्ये धन्यवाद देत, देवाची कार्य करत, सत्कर्म करत आपण जगणं गरजेचं आहे. आणि होय, तुम्ही या पृथ्वीचे प्रकाश असे आहात. एक लहान दिवा येशूचा. तुमचं जीवन किती लहान असेल, तुमचा मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असा, तुम्ही छोटीशी प्रार्थना करणारे असा, छोटस संगीत गाणारे असा, छोटीशी मंडळी असू द्या, तुमची छोटस कुटुंब असू द्या, तुम्ही आजपर्यंत तुमच्या घराकडे स्वतःचं घर नसा, घर नसलं तरी चालेल, पण जिथे कुठे आहात ख्रिस्तामध्ये देवाचे गौरव करणारे आणि प्रकाश असे आहात. तुम्ही देवाचे प्रकाश आहात, ख्रिस्तामध्ये प्रकाश आहात. तुमच्या जीवनातून जीवनाचा प्रकाश प्रकाशमान व्हावा, देवाचा गौरव व्हावा म्हणून तुम्हाला ठेवलेला आहे. तुम्हाला परमेश्वराने ख्रिस्तामध्ये निवडलेलं आहे. यासाठी आज तुमच्या जीवनात जर परीक्षा आहेत, संकट आहेत, अडचणी आहेत, दुःख आहे, तुमची निंदा होत आहे, तर देवाचे गौरव करा, ख्रिस्ताला धन्यवाद द्या. धन्यवाद, तुम्ही दिलेला धन्यवाद तुमची परिस्थिती बदलून टाकेल. तुमच्या जीवनात आज वाईट परिस्थिती आहे, विपरीत परिस्थिती आहे, तर धन्यवाद द्या, गुडघ्यावर या, तुमची परिस्थिती बदलेल. परमेश्वराचे तुम्ही ख्रिस्तामध्ये प्रकाश असे पृथ्वीवर ठेवलेले आहात. सर्व वाईट परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही धन्यवाद देता, तेव्हा तुम्ही त्याची संतान बनता, त्याची वारीस बनता ख्रिस्तामध्ये. हाच तो वारीसपण, हेच तर संतानपण आपल्याला ख्रिस्तामध्ये मिळालेलं आहे. ज्या अब्रामाचे म्हातारी झालेला असताना, ज्याच्या साऱ्याची कुस निर्जीव झालेला असताना त्यांनी विश्वास ठेवला. ख्रिस्त वधस्तंभावर असताना देवाला म्हणाला, हे परमेश्वर याला माफ कर, कारण की हे काय करतात यांना समजत नाही. त्याच्या हातीपायी खळे टोकले, काट्यांचा मुकुट सहन केला, भाल्याचा मार त्यांनी भोकसनं सहन केलं, त्याच्या तोंडावर थुकले, त्याच्या पेरावर चिट्ट्या टाकल्या, त्याच्या गालात मारण्यात आली, त्याची चेष्टा केली, त्यांनी केलेली निंदा मजवर आली. होय, त्या पुत्राने, ख्रिस्ताने तो आपल्याला वाट दाखवून ठेवलेली आहे. अशा सर्व परिस्थितीत देवाचा धन्यवाद करा. सत्कर्म करणं सोडू नका, आपला प्रार्थना बंद करू नका, देवाला धन्यवाद देणारे बना. जेव्हा तुम्ही असे दिसता तेव्हा जीवनाचा प्रकाश ख्रिस्तामध्ये तुमच्या जीवनातून प्रकाशमान होतो आणि जे अंधकारात बसले ते ख्रिस्ताच्या प्रकाशाकडे येणारे असे बनतात. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगतं, तुमचा उजेड लोकांपुढे पडो. तुमचा उजेड लोकांपुढे पडो म्हणजे समोरचे जे अंधकारात बसलेत त्यांना उजेडाची गरज आहे आणि तो उजेड तुमच्या जीवनातून जावा अशी परमेश्वराची ख्रिस्तामध्ये इच्छा आहे. तुम्ही संकटात, अडचणीत आल्यावर, प्रार्थनेची उत्तर मिळत नसताना तुम्ही परमेश्वराच्या विश्वासात राहा. तुमच्या प्रार्थनेची उत्तर लवकरच परमेश्वर ख्रिस्तामध्ये देईल. एक लहान दिवा येशूचा. या जगामध्ये देवाने तो लहान दिवा म्हणून तुम्हाला ठेवलेला आहे. पहा, जो कोणी त्या ख्रिस्ताला अनुसरतो तो अंधारात राहणार नाही. आज तुमच्या जीवनामध्ये अंधकारमय परिस्थिती असेल,
तर लक्षात ठेवा, लवकरच तुमच्या जीवनामध्ये तो प्रकाश ख्रिस्त आणणार आहे. तुमचं जीवन त्या प्रकाशाद्वारे बदलणार आहे. योहान कृष्णवर्तमान 8वा अध्याय 12 वचन काय म्हणतं पहा. योहान 8वा अध्याय 12 वचन. पुढे येशू पुन्हा त्याचबरोबर बोलणे आरंभून म्हटले, मी जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. जर तुम्ही हे वचन स्वीकारत आहात, तुम्ही जीवनाचे प्रकाश आहात, त्या पृथ्वीवरचे प्रकाश आहात आणि त्या जीवनाच्या प्रकाशाचे शिष्य आहात, त्या मेंढपाळाचे मेंढर आहात, तर लक्षात ठेवा, तुम्ही अंधारात नाही राहणार. ख्रिस्त म्हणतो, जो मला अनुसरतो, पहा मी जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही. तुम्हाला अंधारात राहण्याची गरज लागणार नाही. तुम्ही निंदेत आहात, त्रासात आहात, पण जेव्हा ख्रिस्ताची चित्तवृत्ती आपल्या ठाई राखता, ते प्रेम राखता, ती क्षमा राखता, तो प्रकाश राखता, तो तारण राखता, ती दया राखता, तुमच्या जीवनातला अंधकार ख्रिस्त काढून टाकेल. कारण की ख्रिस्त म्हणतो, मी जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. सार्वकालिक जीवनाचा प्रकाश तुमच्या बरोबर राहील. सार्वकालिक जीवनाचा मुकुट तुम्हाला मिळेल. तुमचं आयुष्य ख्रिस्ताला अनुसरण करणारं असलं पाहिजे, ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीमध्ये असलं पाहिजे. कारण की तुम्ही एक लहान दिवे या पृथ्वी तलावर ख्रिस्तामध्ये ठेवलेले आहेत. तुम्ही एक लहान दिवा आहात येशूचा. याकरता सौम्यता, प्रीतीचा सुगंध दरवळणार आहे असं आपलं जीवन राखा. जर आज अंधकाराची परिस्थिती असेल, परमेश्वर फिरून येईल आणि परमेश्वर तुम्हाला प्रकाश असा होईल, ख्रिस्त तुम्हाला प्रकाश असा होईल, तुमची परिस्थिती तो बदलेल. प्रेज द लॉर्ड. पहा, अजून एक वचन वाचूया आपण. या सर्व परिस्थितीमध्ये आपण ती मेंढर प्रार्थना करणारी जागृत असलेली असलो पाहिजे. समोर अंधार आहे, पण परमेश्वर तुमचा अंधार ख्रिस्तामध्ये बदलेल. तुम्ही या पृथ्वी तलावर ठेवलेले एक लहान दिवे आहात ख्रिस्ताचे. त्याकरता त्या पवित्र आत्म्याद्वारे, वचनाद्वारे ती वात जळती ठेवा. आपल्या दिव्याची वात जळती ठेवा. आपल्या दिव्याची वाट जळती ठेवा, तिला विझवू नका. निरंतर प्रार्थना करणारे बना. ती वाट जळती ठेवा. फर्स्ट थेसली 5व्या अध्यायामध्ये पहा पौल काय सांगतो. फर्स्ट थेसलिकरास पहिले पत्र याचा 5व्या अध्यायामध्ये पौल काय सांगतो पहा. थेसलीचं पहिलं पत्र याचा 5वा अध्याय, यात सुंदरसं वचन प्रभूमध्ये नमूद आहे. थेसलिकरास पहिले पत्र 5वा अध्याय 17 आणि 18 वचन. निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत उपकार स्मरण करा, कारण की तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. देवाची इच्छा तुमच्या ठाई हीच आहे. तुमची परिस्थिती विपरीत असू द्या, अंधकारमय असू द्या, पण तुम्ही ख्रिस्तामध्ये लावलेले दिवे असे आहात. निरंतर प्रार्थना करा, निरंतर उपकार स्तुती करा, धन्यवाद द्या परमेश्वराला. आणि पहा, तुमच्या सर्व अंधकाराचा प्रकाश करणारा तो परमेश्वर आहे. ख्रिस्ती विश्वासू कुटुंब म्हणजे कसं असलं पाहिजे की पहा, एक लहान दिवा येशूचा आहे. तुम्ही पृथ्वीवर ठेवलेले प्रकाश असतात ख्रिस्तामध्ये. तुमच्या जीवनातून जेव्हा विपरीत परिस्थिती असते, निंदा असते, कलह असतो, द्वेष असतो, त्या सर्व परिस्थितीमध्ये परमेश्वराचा प्रकाश, ख्रिस्ताचा प्रकाश प्रकाशमान करणारे, इतरांकरता प्रार्थना करणारे आणि अंधकारावर प्रकाश डालणारे असे तुम्ही असला पाहिजे. तुमच्या जीवनातून लोकांनी देवाचं गौरव करावं तुमचे सत्कर्म पाहून. आणि पहा, जास्त करून विश्वासाची परीक्षा टाईट आणि कठीण कधी होते, जेव्हा तुम्ही निंदेत असता, त्रासात असताना, तुम्ही चांगलं करत असताना तुमच्या हाती चांगलं फळ लागत नाही, त्या सर्व परिस्थितीत विश्वासू राहा. जो पाण्याचा द्राक्षरस करतो तो तुमची सर्व परिस्थिती बदलण्यास सामर्थ्यशाली असा ख्रिस्त आहे. आणि हो, लक्षात ठेवा, तुम्ही या पृथ्वीवरचे ख्रिस्ताचे एक लहान दिवे आहात, एक लहान दिवा येशूचा. आणि लक्षात ठेवा, परमेश्वराने या सर्व अंधकारमय परिस्थितीत तुम्हाला राखलंय याकरता की तुमच्या जीवनातली सत्कर्म पाहून अंधकारातल्या लोकांनी देवाचं ख्रिस्ताचं गौरव करावं. आज आपलं जीवन तसंच आहे काय त्या पवित्र आत्म्याच्या तेलाने आपल्या ज्योती लावलेल्या, देवाच्या वचनाने चाललेले असे आपण त्या 5 शहाण्या कुमारिकासारखे आहोत काय? जागृत, प्रार्थनेत,
धन्यवाद देत सर्व स्थिती तू का स्मरण करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशू मध्ये देवाची इच्छा हीच. आणि होय, हीच इच्छा आहे की आज सर्व अंधकारमय परिस्थितीमध्ये माझी मेंढर माझ्या पावलाला अनुसरण करणारी अशी आहेत, माझ्या वाणीला ओ देणारी आहेत. पहा, आज तो त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे पिता तुम्हाला हाक देत आहे. ख्रिस्त पवित्र आत्म्याद्वारे तुम्हाला बोध करत आहे. पवित्र आत्म्याच्या वचनाद्वारे तुम्हाला तो वचन उलगडून सांगत आहे. या सर्व अंधकाराच्या परिस्थितीमध्ये तुम्ही एक लहान दिव्यासारखे ठेवलेले आहात, की तुमच्या जीवनातून तो ख्रिस्ताचा प्रकाश, देवाचा प्रकाश अंधकारात बसलेल्या लोकांवर प्रकाशमान व्हावा. आणि होय, आपण सर्व परिस्थितीमध्ये देवाचा धन्यवाद देणारे असलो पाहिजे. होय, तुम्ही केलेले धन्यवाद तुमची सर्व परिस्थिती बदलेल. दानिएलला माहित होतं राजन देव सही झाली, त्याने गुडघे टेकून देवाला धन्यवाद देणं सोडलं नाही. आणि पहा, सिंहाची मुखे परमेश्वराने बंद केली. लक्षात ठेवा, आज तुमची परिस्थिती कठीण असेल, परमेश्वराने तुम्ही चाळण लावलेली आहे. गव्हातला एक दाणा मी पृथ्वीवर पडू देणार नाही, भूमीवर पडू देणार नाही, आमोस मध्ये वचन लिहिलेलं आहे. लक्षात ठेवा, पृथ्वीवर तुम्ही एक लहान गव्हाच्या दाण्या जरी एवढे असाल, मोरीच्या दाण्या जरी एवढा तुमचा विश्वास असेल, तुमचं कुटुंब छोटं असेल, तुम्हाला छोटीशी प्रार्थना करता येत असेल, छोटंसं वचन सांगता येत असेल, तुमची छोटीशी झोपडी असेल, पण त्या सर्व परिस्थितीत देवाचे गौरव करणारे बना, सत्कर्म करणारे बना, प्रार्थना करणारे बना. गुडघ्यावर या, इतरांकरता प्रार्थना करा, आपल्या शेजाऱ्यांकरता प्रार्थना करता, जगाकरता प्रार्थना करा, देशाकरता प्रार्थना करा. कारण तुम्ही ते एक लहान दिवा आहात पृथ्वीवर, येशूचा एक लहान दिवा, येशूचा. देवाने तुम्हाला यासाठी या जगात ख्रिस्तामध्ये निवडलेला आहे. तुमच्या जीवनातून तो प्रकाश इतरांच्या जीवनामध्ये जावा. फिलिप्पियरांस पत्र 2 अध्याय 13 ते 15 वचनामध्ये पौल फार सुंदररित्या बोध करतो या वचनाद्वारे. पहा, फिलिप्पियरांस पत्र याचा 2 अध्याय 13 ते 15 वचनामध्ये पौल किती सुंदर बोध करतो. पहा, कारण इच्छा करणे व कृती करणे हे तुमच्या ठायी आपल्या सत्य संकल्पासाठी साधून देणारा तो देव आहे. पहा, इच्छा करणे, कृती करणे हे तुमच्या ठायी आपल्या सत्य संकल्पासाठी साधून देणारा तो देव आहे. जे काही तुम्ही कराल ते कुरकुर व वादिवाद न करीता करा, यासाठी की या कुटील विपरीतपणीत तुम्ही निर्दोष व साळसूद अशी देवाची निष्कलंक प्रजा असे व्हावे. तिच्यात तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखविताना ज्योतीसारखे जगात दिसता. पहा, तुम्ही या जगात त्या ज्योतीसारखे आहात, त्या ख्रिस्ताच्या एक लहान दिव्यासारखे आहात. तुम्ही किती लहान असा घाबरू नका. तुमचा विश्वास त्या मोरीच्या दाण्या एवढा असना, तुम्ही भाड्याच्या खोलीत राहत असताना, तुम्ही सर्व निंदेमध्ये का असना, तुम्ही आजारपणामध्ये का असना, पण सर्व परिस्थितीत देवाला धन्यवाद द्या. आपल्या जीवनातली ती कुरकुर काढून टाका. इस्रायल लोकांनी कुरकुर केली, अनेक जण ते आग्या सर्पाद्वारे मेले, अनेक लोकांचा संहार तिथे झाला. पहा, आपल्या जीवनातली ती इस्रायल लोकांची कुरकुर काढून टाका. ख्रिस्त म्हणतो, आपल्यातली कुरकुर काढून टाका. आपल्या जीवनात अशी काही कुरकुर आहे का? देवाविषयी, आपल्या आई वडिलांविषयी, आपल्या मालकाविषयी, आपल्या शेजाऱ्यांविषयी ती कुरकुर, निंदा, द्वेष काढून टाका. तो वधस्तंभाला खिळलेला आहे, तो आदाम काढलेला आहे. आपण ख्रिस्तामध्ये मेलेले आहोत. जो जिवंत केला, आत्मिक पुरुष ख्रिस्त, धार्मिकतेने युक्त, सत्याने युक्त, त्याला पांघरून घेतलेले असे बना. कारण यासाठी की या कुटील व विपरीत पीडित, या जगातल्या कुटील विपरीत पीडित तुम्ही निर्दोष व साळसूद अशी देवाची निष्कलंक प्रजा असे व्हावे. तिच्यात तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखविताना ज्योतीसारखे जगात दिसता. होय, जेव्हा तुम्ही अशा सर्व अंधकारमय परिस्थिती, विपरीत परिस्थितीमध्ये जेव्हा देवाचं वचन, मेंढपाळाला फॉलो करता, मेंढपाळाची आज्ञा पाळता, आशेमध्ये राहता, विश्वासात राहता, प्रार्थनेत राहता, तर तुम्ही या जगामध्ये त्या ज्योतीसारखे आहात. तो प्रकाश तुमच्या जीवनातून त्या अंधकारात बसलेल्या लोकांना प्रकाशमान व्हावा. ते विपरीत कुटील पिढीला दया प्राप्त व्हावी, म्हणून आज ख्रिस्तामध्ये तुम्ही एक लहान दिव्यासारखे ठेवलेले आहात. काय आज आपल्या जीवनातली कुरकुर काढून टाकायला आपण तयार आहोत काय? प्रेज द लॉर्ड. जे तुम्ही कराल ते कुरकुर वादिवाद न करीता करा, यासाठी की तुम्ही या कुटील विपरीत पीडित तुम्ही निर्दोष व साळसूत अशी देवाची निष्कलंक प्रजा असे व्हावे. तिच्यात तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखविताना ज्योतीसारखे जगात दिसता. जेव्हा सर्व परिस्थिती विपरीत आहे, कुटील आहे, विपरीत आहे, अंधकारमय परिस्थिती आहे, पण जीवनाचं वचन, जे बायबलचं वचन आहे, पवित्र
पवित्र आत्म्याची तलवार आहे, त्याने तुम्ही तुमचं जीवन जगता, त्या परिस्थितीत तुम्ही एक ज्योतीसारखे दिसता, तुम्ही एक लहान दिव्यासारखे दिसता ख्रिस्ताच्या. प्रेज द लॉर्ड. याकरता निंदेबद्दल निंदा करू नका, आशीर्वाद द्या. एका गालात वाजली दुसरा गाल पुढे करा. ख्रिस्ताचं अनुकरण करणारे बना. जे तुमचा छळ करतात त्याकरता प्रार्थना करणारे बना. प्रेज द लॉर्ड. हाती पायी खोल तुझिया, रुतले खिळे दुधारी. हाती पायी खोल तुझिया, रुतले खिळे दुधारी. त्याच्या हातीपायी खिळे टोकलेले असताना तो परमेश्वराला म्हणतोय, हे पिता यांना क्षमा कर, कारण की हे काय करतात त्यांना समजत नाही. आपण या चित्तवृत्तीमध्ये राहिलं पाहिजे. आपण ही तो प्रकाश आपल्या जीवनात राखला पाहिजे. पवित्र आत्म्याचं वचन तलवार आपल्या ठाई राखली पाहिजे. पहा नीतिसूत्र याचा 4था अध्याय 18 वचन काय म्हणतं पहा. शेवटच्या वचनाकडे जाऊया. नीतिसूत्र याचा 4था अध्याय 18 वचन काय म्हणतं पहा. नीतिसूत्र याचा 4था अध्याय 18 वचन काय म्हणतं पहा. परंतु धार्मिकांचा मार्ग मध्यान्हापर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्या उदय प्रकाशासारखा आहे. प्रेज द लॉर्ड. उत्तरोत्तर वाढणाऱ्या उदय प्रकाशासारखा आहे. नीतिसूत्र 4था अध्याय 18 वचन. परंतु धार्मिकांचा मार्ग मध्यान्हापर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्या उदय प्रकाशासारखा आहे. पहा, तुम्ही जीवनाच्या वाटेत जर आज मध्यान्हापर्यंत आलेला आहात, तर तुमचा उत्तरेचा म्हणजे शेवटचा प्रवास कसा असावा. ते उदय प्रकाशासारखा, जो तारा उगवणार आहे, जो जगाचा तारा, पहिला पाऊस शेवटला पाऊस, ख्रिस्त पहिला आणि शेवटला, अल्फा आणि ओमेगा, आदि व अंत, त्याच्या प्रकाशासारखा वाढणारा तुम्ही असला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. देवाने तुम्हाला या जगात प्रकाश असे ठेवलेले आहे. एक लहान दिवा येशूचा आहात तुम्ही. दानियल याचा 12वा अध्याय 3रं वचन काय म्हणतं पहा. दानियलाचं पुस्तक याचा 12वा अध्याय, दानियल याचा 12वा अध्याय. सुंदर वचन आहे दानियलच्या पुस्तकामध्ये. दानियल याचा 12वा अध्याय 3रं वचन काय म्हणतं पहा. जे सुज्ञ असतील ते अंतराळीच्या प्रकाशासारखे झळकतील. प्रेज द लॉर्ड. जे सुज्ञ कोण असेल, की जे पवित्र आत्म्याद्वारे वचन समजून घेतील, देवासमोर नतमस्तक होतील, त्याच्या आत्मिक गोष्टी समजून घेतील, येणाऱ्या गोष्टी पवित्र आत्मा तुम्हाला विदित करत असेल तर तुम्ही सुज्ञ आहात. आणि जर पवित्र आत्मा आज तुमच्याशी बोलत नाही त्याच्या धीमी आवाजाबरोबर, परमेश्वराच्या धीमी आवाजामध्ये, तर तुम्ही अजून त्या पवित्र आत्म्यासंगती, परमेश्वरासंगती, ख्रिस्तासंगती मैत्री केलेले नाही आहात. या सर्व विपरीत परिस्थितीमध्ये परमेश्वराची हीच इच्छा आहे की माझ्या मेंढरांनी सर्व विपरीत परिस्थिती विश्वासू राहावं आणि देवाला धन्यवाद करणार, आणि अशा सर्व परिस्थितीत क्षमा, शांती, प्रीती, ख्रिस्ताचं तारण आणि तो जीवनाचा प्रकाश, ख्रिस्त प्रकाशमान करणार आपण असलो पाहिजे. पहा, हो दानियेलचं 12वा अध्याय 3रं पुस्तक 3रं वचन सांगतं, जे सुज्ञ असतील, दानियल 12:3, जे सुज्ञ असतील ते अंतराळीच्या प्रकाशासारखे झळकतील. पुष्कळ लोकांस धार्मिकतेकडे वळविणारे लोक युगानुयुग ताऱ्याप्रमाणे चमकतील. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही आज देवाचं वचन आज्ञा पालन करत आहात आणि ख्रिस्त जो मेंढपाळ त्या मार्गाने तुम्ही चाललेले आहात, सर्व विपरीत कुटील परिस्थितीमध्ये तुम्ही धन्यवाद देत आपलं जीवन जगत आहात, देवाचं वचन पुढे करून चाललेले आहात, तर देवाचं वचन आपल्याला विश्वास देतं. दानियेलच्या पुस्तक याचं 12वा अध्याय 3रं वचन, जे सुज्ञ असतील ती अंतराळीच्या प्रकाशासारखे झळकतील. पुष्कळ लोकांस धार्मिकतेकडे वळविणारे लोक युगानुयुग ताऱ्याप्रमाणे चमकतील. तुम्ही त्या ताऱ्याप्रमाणे चमकाल. तुमच्या जीवनामध्ये तो ख्रिस्ताचा तारणाचा प्रकाश वसेल. प्रेज द लॉर्ड. काय आपण देवाचं वचन स्वतः पाळत आणि इतरांना तारण, सुवार्ता विदित करणारे आहोत काय? पहा, अजून एक वचन आठवलं म्हणून सांगतो की मत्तेचा 28वा अध्याय 20वा वचन फार सुंदर वचन आहे. मत्ते याचा 28वा अध्याय 20वा वचन मला आता आठवलं, प्रभूमध्ये ख्रिस्तामध्ये आठवलं म्हणून मी तुम्हाला सांगतो, विदित करतो.
28-20 वचन, जे सर्व काही मी तुम्हास आज्ञापिले ते पाळाव्यास त्या शिकवा, आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदतीत तुम्हा बरोबर आहे. ख्रिस्त म्हणतो, जे मी तुम्हाला शिकवलं, पहा जे काही तुम्हाला मी शिकवलं, तुम्हाला आज्ञापिलं ते पाळाव्यास त्या शिकवा. जे सर्व काही मी तुम्हास आज्ञापिले ते पाळाव्यास त्या शिकवा. या दोन गोष्टी आहेत. एक तर स्वतः आज्ञा पालन करा. पहा, आज्ञा पिले म्हणजे काय होतं? आज्ञा पालन करणं. ख्रिस्त मत्ते 28:20 मध्ये सांगतो की जे सर्व काही तुम्हास आज्ञापिले ते पाळाव्यास त्या शिकवा, आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदतीत तुम्हा बरोबर आहे. जेव्हा तुम्ही त्याचं वचन ऐकता आणि सर्व विपरीत अंधकार कुटील विपरीत परिस्थितीमध्ये तुम्ही जेव्हा देवाचं वचन पाळणारे असता आणि इतरांना शिकवत असता, जरी तुमची परिस्थिती विपरीत असले तरी सुद्धा तुम्ही या जगात ख्रिस्ताचे प्रकाश आणि ख्रिस्ताचा तो लहान दिवा, एक लहान दिवा येशूचा असे आहात. ख्रिस्त म्हणतो, या युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुम्हा बरोबर आहे. आज तो तुम्हा बरोबर आहे. जेव्हा तुम्ही त्याचं वचन पाळता, सर्व परिस्थिती विपरीत असते, कुटील असते, तुमचा निंदा होत असताना तुम्ही गुडघे परमेश्वरावर टेकलेले असता आणि नेहमी सत्कर्म, प्रार्थना, इतरांचं भलं, इतरांना आशीर्वाद, इतरांकरता प्रार्थना करणारे बनता. ख्रिस्ताचं तारण, वचन, प्रकाश इतरांच्या जीवनात प्रकाशमान करणारे असता. ख्रिस्त म्हणतो, मी तुमच्या बरोबर आहे. या युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. एक लहान दिवा येशूचा. होय, आपण ते लहान दिवे आहोत या जगात ठेवलेले. विपरीत कुटील परिस्थितीमध्ये देवाचा प्रकाश, देवाची साळसूद, निर्दोष प्रजा आपण ठरावं आणि त्यामध्ये देवाचं वचन पुढे करून दाखवताना एक ज्योतीसारखं आपण दिसावं, ही परमेश्वराची इच्छा आहे. काय आपलं जीवन या सांगितलेल्या वचनानुसार आज आहे काय? परमेश्वर तुमच्या सर्व जीवनातला अंधकार ते ख्रिस्ताच्या प्रकाशाद्वारे काढेल, जेव्हा आपण असं आपलं वचनाने आपलं जीवन जगतो. प्रेज द लॉर्ड. देवाला धन्यवाद देऊ, देवाला स्तुती अर्पू की आपण ते एक लहान दिवे आहोत या पृथ्वी तलावर ठेवलेले. देवाचा प्रकाश, ख्रिस्ताचा प्रकाश प्रकाशमान करणारे. होय, तो प्रकाश आपल्या जीवनातून जाऊ द्या. आपले दिवे पवित्र आत्म्याद्वारे पेटवा. देवाच्या वचनाद्वारे चाला. पवित्र आत्म्याला सहाय्य मागा. ख्रिस्तामध्ये पित्याला विनंती करा. तो तुम्हाला सामर्थ्य देईल आणि तुम्ही या सर्व अंधकारमय परिस्थितीत, सर्व कुटील विपरीत परिस्थितीमध्ये पवित्र आत्म्याद्वारे ख्रिस्ताचे लावलेले दिवे असे व्हाल. तो तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि सर्व कुटील विपरीत परिस्थितीत जे अंधकारात बसले त्यांच्यावर प्रकाशमान ख्रिस्त तुमच्या जीवनाद्वारे तो प्रकाश करेल आणि त्यांना सर्व अंधकारातून तो बाहेर काढेल. कारण की तुम्ही एक लहान दिवे आहात ख्रिस्तामध्ये, या पृथ्वीवर लावलेले. लूक 12 अध्याय मध्ये ख्रिस्त सांगतो, पहा, हे लहान कळपा भिवू नको, तुला राज्य द्यावे माझ्या पित्याला बरे वाटते. होय, तुम्ही लहान असा, थोडीशी प्रार्थना करणारे असा, थोडंसं वचन गाजवणारे असा, पण तुम्ही एक लहान दिवे आहात. तुमच्या जीवनातून तो जीवनाचा प्रकाश प्रकाशमान होऊ द्या. तुमची परिस्थिती किती विपरीत असू द्या, तुम्ही निंदेत असा, त्रासात असा, पण ख्रिस्ताचा प्रकाश प्रकाशमान करणारे बना, कारण की तुम्ही ते एक लहान दिवा येशूचा आहात. एक लहान दिवा येशूचा दूर चमकू दे. सर्व परिस्थिती विपरीत आहे, तुमचा प्रकाश घालू पाहत आहे, तुमचा विश्वास जळमळीत करू पाहत आहे, वारा आला आहे, वादळ आहे, पण तुमचा पाय तुम्ही ते खडकावर घातलेले असे बना. एक लहान दिवा येशूचा दूर चमकू दे. एक लहान दिवा येशूचा दूर चमकू दे. हर वेळी हर स्थळी चमकू दे. हर वेळी हर स्थळी चमकू दे. टोपलीच्या खाली ठेवू का, टोपलीच्या खाली ठेवू का, नको नको चमकू दे. एक लहान दिवा येशूचा
दूर चमकू दे. एक लहान दिवा येशूचा दूर चमकू दे. हरवेळी हरसळी चमकू दे. का मी त्याला फुंकू का. पहा, संकट येतात, अडचणी येतात, तुमचे दिवे विझेल की काय अशी भीती वाटते, परंतु परमेश्वर त्याच्या हाताद्वारे तुम्हाला सावरतो, त्याच्या पंखाच्या आश्रयास तुम्हाला घेतो. का मी त्याला फुंकू का. नको नको चमकू दे. नको नको चमकू दे. एक लहान दिवा येशूचा दूर चमकू दे. दूर चमकू दे. हरवेळी हरसळी चमकू दे. हरवेळी हरसळी चमकू दे. एक लहान दिवा येशूचा दूर चमकू दे. दूर चमकू दे. धन्यवाद धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्त तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. वाचलेली वचन प्रत्येक ऐकणाऱ्या जीवनामध्ये आशीर्वादित कर. उदय आज त्यांचं जीवन छोटंसं का असना, छोटीशी प्रार्थना करणारे असना, मोरीच्या दाण्यावडा जरी आमचा विश्वास असेल, ख्रिस्ता तू तर आशीर्वादित कर. 5 भाकरी 2 मासाळ्या का असना, ख्रिस्ता ते आशीर्वादित कर. परमेश्वरा त्यांचं जीवन ख्रिस्तामध्ये तो आशीर्वादित कर. आज जिथे कुठे आहे ते सर्वजण ऐकणारे त्यांच्या जीवनातून ख्रिस्ताचा प्रकाश प्रकाशमान कर. परमेश्वरा त्यांची सर्व अंधकारमय परिस्थिती ख्रिस्ताच्या प्रकाशाद्वारे प्रकाशमान कर. त्यांची सर्व परिस्थिती पवित्र आत्म्याद्वारे बदल. परमेश्वरा सर्व विपरीत परिस्थितीत ख्रिस्तामध्ये धन्यवाद करणारे बनव. परमेश्वरा आणि धन्यवाद देत त्यांची परिस्थिती ख्रिस्तामध्ये बदल. परमेश्वरा जे आजारी आहेत, जे दुःखी आहेत, जे क्लेशात आहेत, त्यांचं दुःख क्लेश ख्रिस्तामध्ये काढ. परमेश्वरा जे आज निराशेमध्ये आहेत त्यांच्यामध्ये पवित्र आत्म्याची आशा घाल. जे आज कठीण बंधनात आहेत, निंदामध्ये आहेत, ते कडू दवण्यामध्ये आहेत, प्रीती ख्रिस्ताच्या पौष्टिक मुळाद्वारे त्यांचं कडू दवना काढ. ख्रिस्ताच्या प्रीतीद्वारे त्यांचं जीवन अंतकरण बदल. परमेश्वरा जे पास्टर सेवक आहेत त्यांना पवित्र आत्म्याच्या आशेमध्ये घाल आणि त्याच्या भरलेल्या आशेद्वारे अंधकारातले ख्रिस्ताच्या प्रकाशात तो आण. परमेश्वरा होय प्रभू, जे आज ख्रिस्ता बिछाण्याला खिळलेले आहेत, आजाराने कणत आहेत, कॅन्सर आहे, जिभेचे विकार आहेत, नसांचे विकार आहेत, पोटांचे विकार आहेत, त्यांना तू स्पर्श कर. त्यांची परिस्थिती ख्रिस्तामध्ये बदल. परमेश्वरा जे अनाथाश्रमातील अनाथ मुलं आहेत, वृद्ध लोक आहेत, त्याच्या मुखास अन्न पाणी त्यांच्या ठाई ख्रिस्तामध्ये आरोग्य राहू दे. सर्व राज्याचे मुख्यमंत्री प्रधानमंत्री तुझ्या हाती देतो. योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या ठाई ख्रिस्तामध्ये घाल. देशामध्ये शांती राहावी, गोरगरिबांना हाताला काम राहावं असं तू कर. परमेश्वरा आज या पावसाच्या परिस्थिती, कठीण परिस्थिती अडकलेल्या आहेत, त्यांना सर्व संकटातून ख्रिस्तामध्ये बाहेर काढ. परमेश्वरा रात्रीच्या जे प्रवास करतात त्यांना सुखरूप पोहोचव. सर्व डॉक्टर नर्सला तुझ्या आरोग्य त्यांनी स्पर्श करण्याच्या द्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. जे NGO मध्ये काम करत आहेत, सोशल वर्कर आहेत, त्यांच्या हाताला बरकत दे आणि सर्व संकटातून त्यांचा ख्रिस्तामध्ये संभाळ कर. परमेश्वरा जे दान धर्म करत आहेत गुप्त पद्धतीने, त्यांचं फळ त्यांना ख्रिस्तामध्ये दे. जे आज कष्ट करत आहेत, जे आज ज्या विटभट जिथे कुठे काम करत आहेत, त्यांच्या हाताला तू श्रम दे ख्रिस्ता आणि हे श्रमाद्वारे त्यांचं पोट, त्यांचं घर ख्रिस्तामध्ये आशीर्वादित कर. परमेश्वरा होय प्रभू, आज जे प्रार्थनेमध्ये अंतकरणातून मागत आहेत त्यांच्या मागण्या ख्रिस्तामध्ये तू पूर्ण कर. आज साने सरांसाठी प्रार्थना करतो, त्यांच्या पोटाची सूज, ते सर्व ब्लॉकेज ख्रिस्तामध्ये या क्षणी मोकळे कर आणि होऊ दे सर्व ख्रिस्ताच्या गौरव प्रित्यर्थ तू करून घे. परमेश्वरा होय प्रभू, प्रार्थनेमध्ये जेवढे ऍड आहेत, आज पवारताई आहेत, हिवाळे कुटुंब आहे, जे ऑनलाईन पाहतो ते सर्वजण, वैभव आहे, तसेच तो आमच्या शेजारच्या आहेत, त्यांची लहान लेकरं आहेत, सर्व या समय तुझ्या हाती देतो. सर्वांना अंधकाराच्या भीतीपासून ख्रिस्तात दूर ठेव, आरोग्यात ठेव. या सर्व प्रार्थना विनंती ख्रिस्तामध्ये पूर्ण केलेल्या आहेस. मग ख्रिस्ताच्या नावात तुला धन्यवाद देतो आणि प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता पित्या, आमेन. या आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणासरून सोडिले आहे तसेच तो आमच्या ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. या रात्री ईश्वरा
तू मजला सांभाळ आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. आनंदी राहा, विश्वासात राहा, विपरीत परिस्थितीकडे पाहून घाबरू नका. एक लहान दिवा ख्रिस्ताचा आहात. विश्वासात राहा, प्रार्थनेत राहा, धन्यवाद देत राहा. तुमची परिस्थिती ख्रिस्त बदलेल. आमेन. प्रेज द लॉर्ड.